ध्येयवेड्या शिक्षकांना शाळेच्या स्नेहसंमेलनातून जिंकलं गावचं मन. डोंगराळ वस्तीतील मसुरे शाळेचे रूप पालटणारे कृतिशील शिक्षक, शिपायापासून मुख्याध्यापक पदापर्यंत सर्व जबाबदाऱ्या एकट्यानं पार पाडूनही जपले वैविध्य. फाटकवाडीच्या बाजूला डोंगरात वसलेलं मसुरे नावाचं एक छोटंसं गाव. खरं तर गाव नव्हे, एक छोटी वस्ती म्हणायला हवी. पण इथंही एक शाळा आहे आणि तिथं 1ली ते 5वीचे 5 वर्ग आहेत. मात्र या सर्व वर्गांवर शिक्षक मात्र एकच आहेत. मुलांची संख्या म्हणाल तर सगळी मिळून 9 आणि इथं शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत काम करणारे एकमेव शिक्षक म्हणजे काशीनाथ कोळी. तेही इथे नुकतेच गतवर्षीच्या मे महिन्यात रुजू झालेले. सर्वांना वाटलं केवळ 9 मुलांना घेऊन एक शिक्षक काय करणार, पण दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा एक व्यक्ती काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण या एक शिक्षकी शाळेनं दाखवून दिलंय. निमित्त होतं ते या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं. केवळ 9 मुलांना घेऊन काशीनाथ कोळी यांनी तब्बल 30 विविध कलाप्रकार सादर केले आणि पंचक्रोशीत वाहवा मिळवली. चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देऊन स्वयंप्रेरित होण्यासाठी, चिमुकल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सरांसहित सर्व ग्रामस्थांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवून गावकरी, माता पालक आणि गावातील सर्व तरुण वर्ग यांनी सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे जणू काही कोळी सर म्हणजे गावच्या गळ्यातला ताईत बनलेत. या शाळेचा विकास सध्या ग्रुप ग्रामपंचायत पुंद्राच्या सरपंच सुवर्णा गोंडे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून होतोय. या कार्यक्रमाला भागातील सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, गोविंद पाटील, गोविंद अमृतकर, विश्वास पाटील, सुभाष चौगुले, पुंडलिक बोलके, परशुराम यमेटकर, बाबूराव शिवणगेकर, दीपक गोरे, मोहन पाटील, संजय कडूकर आदींसह पंचक्रोशीतील इतर ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.